नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल शिकणार आहोत. कॅपिलरी ही नक्की काय आहे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने मी शिकवलेला आहे. त्याचा यूज काय, डेली लाईफमध्ये काय यूज आहे, ॲप्लिकेशन काय, सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत कॅपिलरीमध्ये लिक्विड जे राईज होणार आहे ते कशावर डिपेंड असेल आणि जर फॉल झालं ते कशावर डिपेंड असेल. त्यासाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत, ज्यामध्ये स्टेट बोर्डच्या एक्झामला खूप सारे न्यूमरिकल्स विचारतात. एक तरी न्यूमरिकल्स एक वर्ष आड करून हा असतो. चला तर आता दोन पद्धतीने आपण कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल याचा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. एक आहे प्रेशर मेथड, दुसरा आहे फोर्स मेथड. त्यातला आपण पहिला प्रेशर मेथड शिकणार आहोत. तर आहे आज आपल्याकडे कॅपिलरी राईज म्हणजे कॅपिलरी गेली. माझ्याकडे कॅपिलरी आहे, त्याच्यामध्ये लिक्विड ठेवलेला आहे आणि त्याचा मिनिस्कस हा कॉन्केव्ह आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या साईडला कॉन्केव्ह असतो तिथं प्रेशर हाय असतं, या साईडला प्रेशर लो असेल. प्रेशरबद्दल का डिस्कशन करतोय, कारण प्रेशर मेथडनेच काढायचं आहे. इमॅजिन करतो हा जो छोटा पार्ट आहे तो एका बबलचा पार्ट आहे. हा बबलचाच पार्ट आहे ना, फक्त वरती बबलचा नाही आहे पार्ट. ओके, आणि या बबलचा रेडियस मी हा कॅपिटल आर कन्सिडर करतो. आणि ही जी कॅपिलरी आहे त्याचा रेडियस मी आर कन्सिडर करतो. हा आर आहे बबलचा रेडियस, स्मॉल आर आहे कॅपिलरीचा रेडियस, आणि हा अँगल आहे थीटा. आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की हा जो बबल आहे त्याच्या आतलं प्रेशर किती असतं, 2T/R बरोबर. आणि हे जे लिक्विड कॉलम आहे, लिक्विड कॉलम इथून इथपर्यंत याचं प्रेशर किती असतं, H/ρg. आणि हे दोन्हीही इक्वल असणार या कंडिशनला. का, कॅपिलरी वरती गेली, लिक्विड वरती गेलं, कुठपर्यंत लिक्विड वर जाणार, जोपर्यंत हे प्रेशर आणि हे प्रेशर हे दोन्ही प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत ते वरती जाणार. दोन्ही प्रेशर इक्वल झाले की ते थांबणार. म्हणून हे दोन फॉर्म्युले एकमेकाला कम्पेअर करायचे. H/ρg = 2T/R. हे दोन्ही इक्वल केले का यातलं प्रेशर आणि लिक्विड कॉलमचं प्रेशर हे इक्वल झालेलं आहे. आपल्याला जर H काढायचे, हाईट काढायची आहे. देअरफॉर H = 2T/R आणि हा ρg. आता बघा, हा जो R आहे त्याला मी रिप्लेस करतो कॅपिटल आरला. कसं करतो बघा, या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा यूज करतो. कॉस थिटा हायपोटेन्यूज कोण आहे, स्मॉल आर. हा 90 असेल. अपोजिट साईड कोण आहे, आर, कॅपिटल आर. आरला इकडे देतो. देअरफॉर R = स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थिटा. ही आरची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करतो. H = 2T/√T. आरची व्हॅल्यू किती आहे, R डिवायडेड बाय कॉस थिटा आणि हा ρg. आता बघा, हा आहे डिनॉमिनेटर वरती जाऊन न्यूमरेटर होतो. 2T कॉस थिटा वरती गेला डिवायडेड बाय R/ρg. हा झाला कॅपिलरी राईज ऑर फॉलचा फॉर्म्युला. यामध्ये बघा, ही हाईट कशावर डिपेंड आहे, सरफेस टेन्शनवर डिपेंड आहे. कॉस थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. समजा रेडियस हे बघा इनव्हर्स आहे, जर रेडियस छोटी असेल तर हाईट वाढणार. जर रेडियस म्हणजे एवढी मोठी कॅपिलरी घेतलीत, खूप मोठी कॅपिलरी घेतलीत, ॲज रेडियस इन्क्रीजेस हाईट डिक्रीजेस, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याचबरोबर डेन्सिटी, लिक्विडच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे. जेवढं लिक्विडची डेन्सिटी जास्त म्हणजे जेवढं लिक्विड जड तेवढी हाईट कमी होणार. जर लिक्विडच हलका असेल पटापट वरती जाणार, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेटवर पण डिपेंड आहे. त्याच्यावर जास्त फोकस करायला नको, पण हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा. ही झाली प्रेशर मेथड. आता बघूया फोर्स मेथड. आता आपण फोर्स मेथड बघूया. एक कॅपिलरी आहे, थोडी वाकडी आहे पण आपली आहे. कॅपिलरी आहे ही. ओके, हे कॅपिलरी राईज झालं इथपर्यंत, इथून इथपर्यंत हाईट इन्क्रीज झालेली आहे, इथपर्यंत लिक्विड वरती गेलेलं आहे. आता आपल्याला फोर्स मेथडने काढायचं आहे. फोर्स, दोन टाईपचे फोर्स जे अप्लाय होतात. जसं मागच्या वेळी वरती एक प्रेशर खाली एक प्रेशर होता, आता इथे पण दोन फोर्स आहेत. त्यातला एक फोर्स सरफेस टेन्शन आणि दुसरा फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज वेट ऑफ द लिक्विड कॉलम. वेट ऑफ द लिक्विड कॉलम, नॉट अ प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता वरती आहे ना सरफेस टेन्शनचा एक फोर्स आहे आणि खाली वेट आहे. पहिला मी
सरफेस टेन्शनचा फोर्स काढतो. सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F/L. देअरफॉर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन L ला इकडे आणतो, T मल्टिप्लाय बाय L. हा फोर्सचा फॉर्म्युला भेटला. आता बघा इथे सरफेस टेन्शन कुठे आहे? या साईडला आहे. इथं सरफेस टेन्शन कुठे आहे? या साईडला, बरोबर. तसं जर इथून काढलं तर अशी बाहेर लाईन येईल, इथे काढलं तर पाठी जाईल. अशी सगळ्या बाजूने सरफेस टेन्शनचा फोर्स असणार आहे. कारण हा जो दिसतोय तो सिलेंडर आहे, असा कप शेप आहे. इकडे 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 फुलांचा गुच्छ कसा असतो तसा सगळ्या बाजूने असणार आहे. पण मी फक्त दोन्ही साईडचा काढतोय. हे काय आहे? सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. ओके. आता ह्या सरफेस टेन्शनला मी 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करतो. 2 कॉम्पोनंट. एक आहे हा समजा अँगल थीटा असेल, T साइन थीटा, आणि वरचा T कॉस थीटा. सेम कंडीशन इथे पण येणार, T साइन थीटा और ऊपर के साइड में T कॉस थीटा. आता नीट ऑब्झर्व करा, इकडे T साइन थीटा, इकडे T कॉस थीटा, एकमेकाला कॅन्सल होणार. T साइन थीटा कॉम्पोनंट विल कॅन्सल टू ईच अदर. हे दोघं एकमेकाला कॅन्सल करणार, तर राहिला कुठला? T कॉस थीटा, फक्त अपवर्ड डायरेक्शन. पण असे T कॉस थीटा किती आहेत? T कॉस थीटा इथे एक, 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 पाटी 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 पाटी, डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट, अशा सगळ्या बाजूने T कॉस थीटा आहे वरच्या डायरेक्शनला. पण असे किती T कॉस थीटा आहेत? जेवढा याचा सरकम्फरन्स असेल तेवढा. म्हणून इथला हा T कॉस थीटा होईल, कारण T साइन थीटा या खेळामध्ये नाहीच आहे. मग राहिला कुठला? T कॉस थीटा. पण अशी किती आहेत? L म्हणजे याची लेंथ किती आहे? ही लेंथ 2πr. इक्वेशन नंबर फर्स्ट. हां, इथं पहिला पार्ट झाला वरचा. आता खालचा. याचं वेट काढायला लागलं, कारण जेवढा वरती फोर्स लावतोय तेवढं खाली वेट असणार, आणि हे दोघं इक्वल होतील तेव्हा तो जाऊन इथे थांबणारच ना. समजा वरतीचं वेट जास्त झालं तो वरती उडत जाणार, समजा खालचं वेट जास्त असेल तर तो खाली करायला बघणार. पण तो इथं जाऊन थांबलाय. याचा अर्थ काय? वरचा आणि खालचा फोर्स सेम आहे. म्हणजेच काय? सरफेस टेन्शनचा फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच या लिक्विडचा वेट हे दोन्ही सेम आहे, म्हणून तो इथं येऊन थांबलेला आहे. मग याचं वेट काढतो. वेट W इज इक्वल टू mg. मास डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय g. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. अरे हा तर सिलेंडर आहे ज्याची हाईट h आहे. मग सिलेंडरचा फॉर्म्युला काय? πr² h मल्टिप्लाय बाय g. हा झाला वेट, आणि वेट आणि फोर्स हे सेम आहे. इक्वेशन नंबर सेकंड. फॉर्म्युला तयार होत आहे, भाजी रेडी आहे. थोडा वेळ थांबा. बघा सेकंड आणि फर्स्ट, सेकंड अँड फर्स्ट याच्या लेफ्ट साईड सेम आहे, राईट साईड सेम असणार. रो πr² h g इज इक्वल टू T कॉस थीटा मल्टिप्लाय बाय 2πr. कॅन्सल करूया. पायाला पाय गेला, r² आहे त्यातला एक r गेला, हा पण r गेला. आता काय जातच नाही. मग बाकीचं h काढायचं, h ला ठेवा इथे, बाकीचं तिकडे नाही, इकडचं लिहून घेतो. 2T कॉस थीटा, 2T कॉस थीटा, कॉस थीटा तसंच ठेवलं. रोला आणलं, r ला आणलं, g ला आणलं. तुमचा फॉर्म्युला रेडी. ज्याला हे 2 फॉर्म्युले तयार करता आले त्याला हे सुद्धा तयार करता. राईज आणि कॅपिलरी फॉल हा चांगलाच समजला असेल. डेरिव्हेशनची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. जेवढ्या वेळा प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला चांगलं समजेल. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसहित. ही व्हिडिओ मित्रांना तरी शेअर करा रे, त्यांना सुद्धा नॉलेज भेटू दे की किती इझी वेने आपण फिजिक्स शिकत आहोत आणि त्याचा डेली लाईफमध्ये आपण वापर करत आहोत. करतो डेली लाईफमध्ये वापर, काय नाही खोटं सांगता. चला लिहून घ्या.